रामकृष्ण हरी मंडळी. 16 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्र राज्यात होमगार्ड भरतीची सुरुवात होणार आहे मित्रांनो, आणि याची अर्ज प्रक्रिया जी आहे ती 15 जुलै पासून ते 31 जुलै पर्यंत चालणार आहे मित्रांनो. जो काही ऑफिशियल GR आलेला आहे तो आपण संपूर्ण पाहणार आहे मित्रांनो. यासाठी कोण पात्र असेल किंवा यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आणि जे जे काही फिजिकल इव्हेंट असतील ते, तसेच फिजिकल फिटनेस काय लागणार आहे मित्रांनो मुलांसाठी तसेच मुलींसाठी, यासाठी कोण अप्लाय करू शकतो, पात्रता काय, सर्व काही आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मित्रांनो, ही जी काही होमगार्डची भरती आहे ती जिल्हानिहाय होत असते मित्रांनो. म्हणजेच माझे सर्व डॉक्युमेंट जर छत्रपती संभाजीनगरचे असतील तर मी इतर कोणत्याही जिल्ह्यात भरती देऊ शकत नाही मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच मला भरती द्यावी लागणार आहे मित्रांनो. आणि जे काही जिल्हानिहाय जागा आहेत ते 15 जुलैला यांच्या ऑफिशियल, म्हणजे ज्या दिवशी यांचे अर्ज प्रक्रिया चालू होईल त्या दिवशी कळेल मित्रांनो. आजपर्यंत आपल्याला म्हणजे जे जे काही जिल्हानिहाय जागा किती आहेत ते कळालेलं नाही मित्रांनो. तसेच यासाठी पात्रता वगैरे इतर ज्या काही अटी शर्ती असतात त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो. आणि लवकरच जर त्यांनी अपडेट केलं तर तसं आपण व्हिडिओ टाकून सर्व माहिती देणार मित्रांनो. तर चला आपण हा GR पाहूया. 9 जुलै 2024चा महाराष्ट्र शासन गृह विभागाचा हा GR आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पाहू शकता, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की होमगार्ड संघटनेच्या आस्थापनेवरील 34 जिल्ह्यात एकूण 9,700 इतका मानसेवी होमगार्डचा अनुशेष आहे. म्हणजेच त्यांना 9,700 विद्यार्थ्यांची भरती करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. तर ह्या जागा भरून काढण्यासाठी भरती प्रक्रिया दिनांक 16/8/2024 म्हणजेच पुढच्या महिन्यात 16 ऑगस्टला चालू होणार आहे मित्रांनो. तर आयोजित करण्यात येणार आहे म्हणजेच. तर सदर भरती प्रक्रिया आयोजित करताना होमगार्ड भरतीशी संबंधित आवश्यक साहित्य किंवा ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त नाही मित्रांनो. तसेच दुसरा जो पॉईंट आहे, या विभागाचे परिपत्रक 9/7/2024 म्हणजेच या ठिकाणी आपण आधीच पाहिलं मित्रांनो की ही जी GR आहे तो 9 जुलैला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि खाली दिलेला आहे की दिनांक 16/8/2024 पासून भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर आपल्या अधीनस्थ राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यानुसार होमगार्डना 35 दिवसांचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंतीबाबत आहे मित्रांनो. तर चला यानंतर जो मेन GR आहे तो पाहणार आहे मित्रांनो आपण. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सातारा जिल्हा होमगार्ड भरती 2024चा GR आहे. तर होमगार्डचे जे काही सदस्य तो आहे मित्रांनो ते तात्पुरतेसाठी असतं. म्हणजे 3 वर्षाचा त्यांचा आधीचा कॉन्ट्रॅक्ट असतो. त्यानंतर तुमच्या गुणवत्तेनुसार ते 3-3 वर्ष वयाच्या म्हणजे 58व्या वर्षापर्यंत वाढवत राहतात मित्रांनो. आणि जे काही सदस्याचे कर्तव्य आहेत ते दररोज नसते मित्रांनो. त्यांना मदत कार्यासाठी बोलवले जाते, म्हणजे जेव्हा आवश्यकता असते त्यावेळेस त्यांना बोलवले जाते मित्रांनो. आणि जो काही भत्ता आहे त्यांचा तो 800 रुपये पर डे नुसार असतो मित्रांनो. म्हणजेच महिन्यात जितके दिवस ड्युटी झालेले असेल तितके दिवस 800 रुपये पर डे नुसार भत्ता दिला जातो मित्रांनो. आणि शास्ती जे काही आहे, म्हणजेच जर विनाकारण अनुपस्थिती राहणाऱ्या, कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या, आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यावर मुंबई होमगार्ड अधिनियम 1947 कलम 7(1) नुसार 250 रुपये दंड तसेच 3 महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे मित्रांनो. आणि होमगार्डची नोंदणीची जे काय आहे ते निशुल्क आहे मित्रांनो. म्हणजे 1 रुपया शुल्क घेतली जात नाही तुमच्याकडून. तसेच 3 वर्षे जर तुम्ही सेवा दिली मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला पोलीस दल, वन विभाग तसेच अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण दिले जाते मित्रांनो. त्यानंतर जे काही नियम व अटी आहेत मित्रांनो, तर पात्रता जी काय आहे ते कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो ते तुम्हाला होमगार्ड होण्यासाठी. तसेच वयोमर्यादा 31 जुलै 2024 रोजी 20 वर्ष पूर्ण ते वयाच्या 50व्या वर्षापर्यंत चालेल मित्रांनो. तसेच उंची आहे पुरुषांकरता 162, तसेच महिलांकरता 150 सेंटीमीटर मित्रांनो. छाती जी आहे पुरुषांकरता असते मित्रांनो, छाती फक्त 76 सेंटीमीटर छाती आहे मित्रांनो, न फुगवता. आणि फुगवल्यानंतर 81 सेंटीमीटर म्हणजेच 5 सेंटीमीटर आपल्याला छाती फुगवावी लागते मित्रांनो. तसेच कागदपत्र जे आहे ते आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र दोघांपैकी एक असणे आवश्यक आहे मित्रांनो. तसेच शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, म्हणजेच तुमचे जे काही शिक्षण झाले असेल त्याचं प्रमाणपत्र, जर 10वी झालं असेल तर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो. तसेच जन्मदिनांक पुरा करता 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, तसेच शाळा सोडल्याचा दाखला आणि तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र. 5वं जे काय आहे
खाजगी नोकरीत करत असाल तुम्ही, तर तुमच्या मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. तसेच 6वं जे काही डॉक्युमेंट आहे ते 3 महिन्याच्या आतील तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन लागणार आहे मित्रांनो. हे पोलीस व्हेरिफिकेशन जे काय आहे ते तुम्ही ज्या एरियात राहता तेथील म्हणजेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. अत्यंत बेसिक असे डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो. तर हे डॉक्युमेंट्स तुम्ही 2-3 दिवसातही जमा करू शकतात. आणि होमगार्डच्या भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला फक्त फिजिकल असते. कुठल्या प्रकारची लेखी परीक्षा नसते मित्रांनो. तर या फिजिकलमध्ये तुम्हाला कमीत कमी 40% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक आहे मित्रांनो. या चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवाराला पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाही. अशा प्रकारे त्यांचे आहे मित्रांनो. त्यानंतर जे काही आहे ते 2 इव्हेंट असतात मित्रांनो. मुलं आणि मुलांकरिता सारखेच इव्हेंट असतात मित्रांनो. फक्त विषय असा आहे की मुलांना 1600 तर मुलींना 800 मीटर आणि गोळा दोघांना असतो मित्रांनो. अशा प्रकारे 1600 मीटर, 800 मीटर तसेच गोळा अशा प्रकारचे इव्हेंट असतात मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. 5 मिनिटे 10 सेकंदाच्या आत आला तर 20 पैकी 20 गुण आहे मित्रांनो पुरुषांसाठी 1600 मीटरला. तसेच महिलांसाठी 2 मिनिट 50 सेकंदाच्या आत यायला पाहिजे तर 800 मीटरला 25 पैकी 25 गुण आहे मित्रांनो. या ठिकाणी गोळा पाहू शकता तुम्ही. पुरुषांकरता 8.50 मीटरपेक्षा कमी असेल तर 9 गुण आणि त्यापेक्षा जास्त असेल तर आउट ऑफ मार्क आहे मित्रांनो 10 पैकी 10. त्यानंतर महिलांसाठी 6 मीटरपेक्षा जास्त असल्यास 10 गुण आहे मित्रांनो. तसेच उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संध्याकाळी 3 चान्स दिले जातात मित्रांनो गोळाफेकसाठी. त्यानंतर गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरिता कमीत कमी 4 गुण असणे म्हणजेच तुम्हाला 5 मीटरपेक्षा जास्त फेकायचं आहे मित्रांनो तरच तुम्ही त्या त्यासाठी पात्र व्हाल मित्रांनो पुढच्या प्रोसेससाठी. त्यानंतर तांत्रिक अर्हता गुण जे काय आहेत मित्रांनो म्हणजे तुमच्याकडे काही एक्स्ट्राचे सर्टिफिकेट तसेच प्रमाणपत्र असतील तर तुम्हाला एक्स्ट्राचे गुण दिले जातील मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचं जर ITI झालं असेल तर तुम्हाला 2 गुण दिले जाईल मित्रांनो. यापैकी जर 1 8 असली तुमची तर 2 गुण. तसेच यापैकी जर 2 8 असल्या 2 8 साठी तुम्ही पात्र असाल मित्रांनो तर 3 गुण म्हणजेच जर समजा या ठिकाणी जे 7च्या 7 प्रमाणपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्हाला 10 पैकी 10 गुण दिले जातात मित्रांनो. तर या ठिकाणी आपण पाहूया हे प्रमाणपत्र कोणते आहे. सर्वात अगोदर आहे मित्रांनो ITI सर्टिफिकेट. तसेच दुसरं आहे तुम्ही जर डिस्ट्रिक्ट लेवल एखाद्या खेळामध्ये खेळला असाल तर त्याचं सर्टिफिकेट. त्यानंतर माजी सैनिक असाल तर तसेच चौथा आहे NCCB तसेच 5वा NCCC सर्टिफिकेट. त्यानंतर 6वं आहे नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाध्यम धारक असेल. तसेच तुमच्याकडे हेवी लायसन असेल तर त्याचे मार्क्स मिळतात मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर या ठिकाणी नोंदणी अर्ज भरण्यासंदर्भातील सूचना पाहू शकता मित्रांनो तुम्ही. होमगार्ड नोंदणीचे अर्ज 15 जुलै 2024ला चालू होणार आहे तर 31 जुलैपर्यंत चालेल मित्रांनो. तर या ठिकाणी महाराष्ट्र.होमगार्ड या संकेतस्थळावर तुम्ही इंग्रजी भाषेतून फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. म्हणजेच यावेळेस तुमचे जे काही अर्ज आहे ते ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे मित्रांनो. तसेच या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरताना जी काळजी घ्यायची आहे मित्रांनो तर आधार क्रमांक तसेच जन्मदिनांक व्यवस्थित नोंद करायची आहे तुम्हाला त्या ठिकाणी. तसेच त्यानंतर अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रिंट काढायची आहे मित्रांनो. तर त्यानंतर चौथं जे आहे मित्रांनो तर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे मित्रांनो. त्यानंतर अर्ज छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करण्यात येईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने जे काही ही सूचना आहे ती सर्व आपण पाहिलेली आहे मित्रांनो जे काही महत्त्वाचं आहे. तर अंतिम गुणवत्ता यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल मित्रांनो. तर मित्रांनो या भरतीविषयी जे काही जिल्ह्यानुसार अपडेट येईल ते मी तुम्हाला लगेच व्हिडिओनुसार टाकेल मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.